नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला, आज तुम्ही बरेच दिवसापासून सांगत होते की गायत्रीचे रेसिपी व्हिडिओ दाखवा. चला, आज आपल्या आठवड्यातनं 1 किंवा 2 रेसिपीचे व्हिडिओ येतच राहतील. मित्रांनो, हे बघा, आता मसाला डोसा बनवते मस्त गायत्री. हे काय केलेत गायत्री? पहिले बटाट्यांना काय केलंय तू? बटाटे बॉईल करून घेतलेले. थोडं मोठ्यानं बोल ना. बॉईल केलेले आहेत बटाटे किती? एवढ्या जोरात बोलते तरी आवाज नाही येत. हा, येतोय, आता येतोय आवाज. किती बटाटे टाकले होते तू पाण्यामध्ये? हे छोटेसे होते म्हणून ते 4-5 टाकले होते. हा. राहिले तर 2. अच्छा, हे बघा, हे आता 4 बटाटे टाकले होते त्याच्यामध्ये, म्हणजे उकळून घेतलेत पाण्यामध्ये. आता याच्यानंतर ते नारळ वगैरे पण घेऊन आलो, ती चटणी वगैरे तुम्हाला आज संपूर्ण दाखवणार की आज गायत्रीने मसाला डोसा कसा बनवलाय, काय नाही. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चला, आता बटाटे तर बॉईल झालेत. आता काय करायचंय गायत्री? आता चटणी बनवायची ना. चटणी कुठली? बटाट्याची? हा, ठीक आहे. मसाला डोसा बनवायचा ना. हा, ते बटाट्याची चटणी बनवते, मग नंतर ती शेंगदाण्याची चटणी बनवते. हो, नारळ पण. ठीक आहे, चालेल. तू आता हे सगळं रेडी करून ठेवलंय ना गायत्री? हा. काय काय टाकते त्या चटणीमध्ये ते सांग आधी. इथं कढई ठेवलेली आहे. हा, आता 2 पळ्या तेल टाकलंय त्याच्यामध्ये. हा, हे बघा, इथं 2 पड्यात तेल टाकलेत. अजून काय बनवते तू? हे बटाट्याची चटणी बनवते. बटाटी चटणी बनवते. आता याच्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकते. मोहरी आणि राई. मोहरी आणि राई? म्हणजे मोहरीलाच राई बोलतात. अच्छा, मोहरीलाच राई बोलतात. मग असं बोल ना, तू बोलते मोहरी आणि राई टाकते. असं म्हणजे माहिती पडायला पाहिजे ना. मोहरी बोलते, बाकीचे बोलतात राई बोलतात. हा, आपल्या गावकडे राई बोलतोच बोत्याले. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकते. राई आणि जिरं टाकलं ना? राई आणि जिरं. हे बघा, मस्त. आता म्हणजे आपली जी बटाट्याची चटणी बनणार आहे आता इथं, तिथं 2 चम्मच काहीतरी तेल टाकलंय आणि परत जिरा आणि राई टाकलेली आहे. त्याच्यात आता कढीपत्ता टाकते आणि थोडा कांदा, 1 कांदा कट केलाय तो टाकते आता त्याच्यामध्ये, आणि थोडे अद्रक लसूणची पेस्ट. कढीपत्ता, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यानंतर काय टाकणार? टमाटर. टमाटर टाकणार. मग किती वेळ ठेवायचा पूर्ण बनवून झाल्यावर काय बनवून ही चटणी? ठेवायची असते. मग आता लगेच डोसा बनवायचा असते ना. अच्छा, आता याच्यामध्ये टमाटर टाकते. त्याला फ्राय होऊ देते 5 मिनिटं. त्याच्यामध्ये मसाले टाकणार. हा, मसाला कुठला टाकणार? हेच तिखट, हळद, मीठ हे सगळं मसाले टाकायला लागते. ओके. कशी वाटते चटणी? चटणी तर चांगलीच दिसते ना. आता चटणी कशी वाटते? खूपच चांगली वाटते ना. वास किती भारी येतोय चटणीचा. झालीच नाही अजून बनव. झालीच नाही बनवून अजून? हा, बनव. टमाटरच फ्राय होत आहेत अजून. ते काय 2 मिनिटच फ्राय करायचे ना कांदे टमाटर? मॅश व्हायला पाहिजे ना, मग ते टमाटर लागतात ना. हा, बरोबर. सकाळचे आता 9 वाजलेत मित्रांनो. काय नाही, आता मुंबईमध्ये काय पाऊस वगैरे काय नाही आहे एवढा. ते बघा, तुम्हाला एकदा त्याच्यानंतर आहे ना नारळाची पण चटणी बनवायची. नारळाची चटणी? नारळ घेतलेलं आहे. इथं कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण असं घेतलेलं आहे. म्हणजे नारळाची चटणी वेगळी काही? हे वेगळी. हे डोशासोबत खायला ही चटणी वेगळी बनवायची. ओके. हा, पहिले बटाट्याची चटणी दाखवतो, मग आपण ती नारळाची चटणी बनवूया. मग आता कुठला काय टाकते त्याच्यामध्ये? हळद टाकते. माझ्या पद्धतीने टाकते, मला असं समजतं. तुम्ही चम्मचचा पण वापर करू शकता तुम्ही तुमच्यासाठी. मी असंच टाकते. बरोबर. थोडंसं चिकन मसाला टाकते. चिकन मसाला? हे आज एकादशी ना, चिकन मसाला का टाकला? मसाला आहे तो, चिकन थोडे टाकतोय आपण त्याच्यामध्ये. हा, मसाला टाकते ना. चालेल. हळद टाकली, चिकन मसाला टाकला. मस्त लागते त्याच्याने चटणी. आणि थोडा मॅगी मसाला टाकते. हा, कुठला? मॅगी मसाला आहे? हा, अजून वास मस्त यायला लागला. ते चिकन मसाल्याचाच वास येतोय. नाही, आता काय करताय? नाही, मॅगीचा पण वास येतोय. आता त्याच्यात थोडं तिखट. जास्त तिखट नको बनव. पण थोडंसं तिखट टाकते. किती? 1 चम्मच? ही आता आपली होते बटाट्याची चटणी रेडी होते. म्हणून अजून बटाटे इथं आहेत. ते बटाटे कढईमध्ये जातील आता. हा भी उसमें आलू जा रहा है. टाक बटाटे टाक. हे बटाटे उकळून घेतले होते, मग त्याला असे मॅश करून घेतले त्याला. अच्छा.
मस्तच दिसते हा, पण असं एकदम लाल लाल वाटते. हा त्रिश उठली काय? मग त्रिशू उठली ना ती बघ. त्रिशू आत्ताच झोपेत ना उठली मित्रांनो ती बघा. आणि काही इकडे पाऊस वगैरे काही नाहीये. हे का पूर्ण ऊन पडलंय. बरं झालं 2-3 दिवसापासून म्हणजे पाऊस थांबलेला आहे इकडे. काही एवढा पाऊस नाही, बघा पूर्ण ऊन पडलेलं आहे इकडे. काय पाऊस वगैरे काहीच नाही अजून, कारण की बरेच दिवस म्हणजे 8 दिवस तर कंटिन्यू पाऊस चालला होता. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पाऊस चालला होता मित्रांनो इकडे. आता झाली चटणी झाली. नाही ना, आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. हा. म्हणजे आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचं त्याच्यात. हे बघा आता आपली बटाट्याची चटणी. आहे, तेवढं मीठ टाकायचं आपण आपल्या मित्रांनो आपले कमेंट्स करून नक्की सांगा गायत्रीने ते मसाला डोसा कसा बनवला आहे काय नाही. म्हणजे आपला व्हिडिओ अजून बराच चालणार आहे. ते पूर्ण मसाला डोसा रेडी होईपर्यंत तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे मी. रेडी झाली, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया. ठीक आहे. हा हे झालेत ना म्हणजे व्यवस्थित. हा झालेत ना, मॅश झाली ते आता. हा हा बघा चटणी कशी दिसते. कशी दिसते? चांगली दिसते ना. हे नारळ फोडते गायत्री. नारळच फोड. मग काय डोकं फोडायचं? नाही डोका नाही. नारळ तुला पण त्रिशूला पण नारळ पाहिजे. आटे दगडे पण नाही येत ना. दगडे लय माणूस तर फोडीलेच ते नारळ आहे. हा बघितलं का? त्या किचन मा फोडाल जाशी. आणि ते बघा आता मस्त नारळ पाणी वा वा चालेल. वा ये वा त्रिशू वा. पिऊन गेले नारळ पाणी. त्रिशू बघितलं का पिऊन गेले. नारळ फोडलं ना मी नाही. हा फोडलं ना. दे त्रिशूला द्या ते नारळ पाणी. त्रिशूला दे. तू झोपी झाली त्रिशू. वाव. मस्त निघाला ना. मस्त नारळ. दाखव इकडे दाखव नारळ दाखव. या बघा. हा मस्त नारळ आहे ना. हा थांब ना ते मम्मीला. ते नारळ पाणी पिते का तू? नाही नारळ पाणी नाही पिणार ती. एक नंबर लागतं पी बघ. नाही पिणार काय ती. बनव ना ती चटणी बनव आता. थांबा ना, हे त्याला आता कट करायला लागेल. ते पीस काढायला लागतील ना याचे. हा ते खोबरं काढणं पडे ना. हा. इथं आपली पूर्ण चटणी वगैरे रेडी झालेली आहे. आणि इथं आता ही खोबऱ्याची चटणी. आता नारळ वगैरे फोडलं ते तुम्ही बघितलं. आता हे नारळचे तुकडे वगैरे करून मिक्सरमध्ये दळायला लागतील ना काहीतरी त्याला. हा, मिक्सरमध्ये बारीक करायला. हा मग त्याच्यामध्ये सगळं ते टाकशील ना. हा, हे मिरची मसाले कोथिंबीर. सगळं टाकायचं. हा ठीक आहे चल चटणी वगैरे बनवून घे मग तू आता. हा. इथं काय काय घेतलं काहीतरी दळायला तू आता. त्याच्यामध्ये खोबरं घेतलेले, ओलं नारळ येतं ना हा ते घेतलेले आहे. हा अद्रक घेतलेले आणि 2-3 लसणाचे कापड घेतले. हा. कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे मिक्सर मध्ये टाकते सगळं. हे पूर्ण दळून घेशील का आता. हा, हे पूर्ण दळून घेऊ मिक्सरला. आणि त्याच्यामध्ये अजून काय टाकणार आहेस का. आणि त्याच्यामध्ये हा थोडेसे शेंगदाणे टाकते. डाळ नाहीत ना, हा मग मी थोडेसे शेंगदाणे टाकते त्याच्यात. हा ठीक आहे. शेंगदाणे पण टाकते त्याच्यात. ठीक आहे. मग थोडे फारच टाकायच्यात ना. हा जास्त नाही, थोडेसे बस. हम्म. आणि थोडस जिरं टाकते त्याच्यामध्ये. जिरं. हा जिरं. हे आपलं जिरं गेलं आता इथं. आणि चवीनुसार मीठ टाकते, कारण की ते लवकर दळलं पण जातं आणि चटणी मस्त अशी ग्रीन ग्रीनच दिसते. काळी नाही वाटत. हा हा हे आता पूर्ण दळून घेशील ना. हा आता हे दळून घेते. थोडंसं पाणी टाकते आता त्याच्यात. ठीक आहे चालेल. उया. थोडंसं पाणी टाकतेस. हा हा म्हणजे ते ओलं व्हायला पाहिजे असं. हा थोडंसं टाकायचं ना पाणी पण. हा, चटणी असं दळली जाईल अशी. दळली जाईल असे ना. चालेल दळून घ्या आता. चल झाली चटणी रेडी झाली. झाली. हे बघा आपली चटणी बनवून झाली आता इथं. मस्त बघितलं का? आता हिला पण म्हणजे असं बॉईल वगैरे करशील का कढईमध्ये. बॉईल काय? हा म्हणजे असं कढईमध्ये काय फ्राय करशील का की असंच खायची. त्याला तडका द्यायला लागतो. हा मग तडका तेच सांगतो. तडका द्यायला लागतो काय. बॉईल करशील, फ्राय करशील. तसं अरे मला माहित नाही आता तू बनवते तर विचारतोय. बघ ना. हे बघा इथं मस्त चटणी रेडी झाली आपली. इडली सोबतची चटणी आहे ना ही. इडली सोबतची नाही, डोसा सोबत पण खातात, इडली सोबत पण खातात. अच्छा हा, सांबर पण बनवतात, हा. टोमॅटोची चटणी पण बनवतात. ठीक आहे. हा हा आता याला तडका देते. जे बघा मस्त चटणी रेडी झाली मित्रांनो. आपली नारळाची चटणी ही तुम्ही पूर्ण प्रोसेस बघतातच येत. मस्त वाटते चटणी. मग वास पण एवढा भारी येतो ना मित्रांनो. चटणीचा खूप म्हणजे खूपच सुगंधी वास येतो. खूप भारी वाटते ती चटणी. ठीक आहे आता काय करायचंय काहीतरी पुढे. याला आता हा तडका देते. काय तडका द्यायला लागेल. जिरे आणि राई असं टाकून तडका द्यायला लागेल. जिरं राई टाकून तडका देणार आता. हा, कढीपत्ता असं टाकायचं. थांबा ना, आता दाखवते ना. हा ठीक आहे बनव. तो असा चम्मच काय गॅसवरती ठेवला काहीतरी. ते याच्यात तेल टाकते थोडं.
अच्छा. तडकाचं ते येतं ना, ते पॅन येतं ना ते छोटस, हा. ते नाही ना, मग मी याच्यातच देऊन देते. ते सांभाळा, ते तेल ते गॅसमध्ये पडेल ते. नाही पडणार. मग एका वाटीमध्येच गरम करायचं ना त्याच्यापेक्षा. नाही, असं चांगलं असतं. असं चांगलं असतं. हा, म्हणजे तो चम्मच पूर्ण चटणीमध्ये टाकता येईल ना, हा. चम्मचच्या चम्मच पूर्ण. त्याच्यामध्ये काय टाकते तेलामध्ये? तेलामध्ये हा जिरं हा आणि राई हा. आणि कढीपत्ता अच्छा. असं टाकते त्याच्यात. याच्यात काय टाकलं तो आता? राई टाकली. राई टाकली. आता काय जिरं टाकणार? हं. हा ठीक आहे, टाक जिरं टाक. मग त्याला होऊ द्या. मग ते काय तडका होतोय ना, तू जिरं तर टाक त्याच्यामध्ये. तडका देते. हा ठीक आहे, दे ना तडका, दे ना पटकन. मग थांब, ते त्रिशू बोलवते बघ गायत्री, थांब मी जाऊन येतो. कढीपत्ता पण टाकते ना त्याच्यामध्ये? हा, हा, टाक कढीपत्ता टाक. बस बस, जास्त उकळायला लागलं ना ते. गायत्री, ते गॅस जवळ असं ते गॅस बंद कर ना. ते बघ ना तेल आणि अरे वा 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 वा, ही झाली आपली चटणी. पूर्ण मिक्स करते ना त्याला. हा त्रिशू, माचीस तिथं पडली होती. हे बघा, आपली चटणी रेडी झाली आहे मित्रांनो. अशा एकदम चांगल्या प्रकारे चटणी रेडी झाली आहे. आता टेस्ट पण खूप चांगलीच असणार आहे, विशेष नाही त्याच्याबद्दल. तर एवढी भारी दिसायला जे, तर टेस्ट पण चांगलीच लागणार आहे. मस्त वाटते ना काय ती चटणी. आता काय करणार आहेस मग पुढे सांग आता. हा, आता आपण चटणी रेडी झाली. आता बटाट्याची पण चटणी रेडी झालेली आहे. मसाला डोसा बनवतो. हा. चटणी पण रेडी झाली. हा. डोश्यासोबत खायची चटणी पण रेडी झाली आहे. आता आपण डोश्याचं बॅटर करूया इकडं. दाखवते डोसा कसं, ते पीठ भिजलेलं होतं ते का? हा, पीठ भिजलेलं होतं ना. दाखवते कसं भिजलेलं होतं, दाखव इकडे. हे बघा. हा, ते चटणी साईडला ठेवून दे तिकडे. गरम आहे ना, एवढं गरम कशाला पकडते? अरे हा, थांब आलो मी, थांब. त्रिशू बोलवते बघ तिकडं. हा, हे बघा, हे आपलं डोशाचं काय पीठ ना. हा, डोश्याचं बॅटर आहे. बॅटर. आणि पीठ हे बघा किती मस्त फुगलं. हा, मस्त फुगलंय ना ते. हे बघा. त्याच्यामध्ये काय इनो वगैरे टाकलं होतं का तू? काहीच नाही टाकलेलं आहे. उडदाची डाळ व्हाईट आली येते ती, हा. आणि तांदूळ भिजून ठेवले होते काल दुपारी भिजले. मग त्याला काल मी संध्याकाळी त्याला बारीक केले, मिक्सरला दळून घेतले मस्त, आणि त्याच्यानंतर इथं ठेवून दिले. मग त्याला मी रात्रभर ठेवून दिलं, तर मस्त फुगलं ते बॅटर. तुला मॅगी खायची? अरे मम्मी एवढी भारी डोसा बनवते, तुला मॅगी पाहिजे का त्रिशू? दे, तुला इडली पाहिजे ना, इडली बनवून इडली पण खाणार ना तू? मी याच्यात मॅगीच पाहिजे तुला? इनो बिनो काहीच नाही टाकत. बाकीचे इनो वगैरे वापरतात, इडली असं फुगतात वगैरे. हा. अशी साधी बनवते, तर इडली बनवून दाखवतो. याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ किती घेतले होते गायत्री? तांदूळ आणि डाळ. हा, तांदूळ 1 वाटी तांदूळ 2 वाटी घेतल्या होत्या. हा. आणि डाळ अर्धी वाटी टाकली होती. अच्छा, त्याच्यामध्ये. हे म्हणजे काल सकाळी भिजून ठेवले होते का? हा, काल सकाळी आणि संध्याकाळी दळलेत म्हणजे काल? संध्याकाळी दळले, रात्रभर ठेवलं त्याला. मग ओके. तेवढंच होतं ते, थोडंसं आणि तेवढं झालं. अच्छा, मग आता तव्यामध्ये बनवशील ना चपाती सारखं? हा, मग डोसा तव्यातच बनवतात ना. अरे तव्यातच, मी तेच सांगतोय ना, तव्यातच बनवतात असं. पोपट केला माझा ना. मग संध्याकाळी कुठे जायचं म्हणते तू? डीमार्टला? डुमस आहे. आपण काय सुरत मध्ये, तर तुला डुमसला जायचंय तर. काहीतरी सुरत बघितलं का? सुरत मध्ये किती पाणी पडला. हा ना यार, पहिल्यांदा झालं ना एवढं पाणी. बघा ना मित्रांनो, म्हणजे सुरत मध्ये तर एवढं पाणी भरलं ना, प्रमाणच्या बाहेर पाणी भरलं होतं. ते सासू सासऱ्यांचे पण फोन आले होते, ते पण मध्येच अडकले होते गाडी घेऊन. ते पण डायरेक्ट डोक्या एवढं पाणी भरलं होतं तिथं. तर खूप म्हणजे खूपच नुकसान झालं तिकडे, तर बघायलाच नको. म्हणजे मुंबईमध्ये तर नाला सोपारा, वसई, विरार त्या साईडला पण खूपच पाणी भरलं होतं. पण आता बरं आहे, 2-3 दिवसापासून पाऊस नाही, तेवढं तरी बरं आहे. आता ही चटणीला काय करते तू? चटणीला काहीच नाही ना, आता डायरेक्ट डोसा बनवला की त्याच्यामध्ये टाकशील ना? हा ठीक आहे, बनव मग. बघू आपल्या संध्याकाळी जर पाऊस नसला ना गायत्री, कशी चांगलीच लागेल ना. तू खाऊन बघ ना. चांगलं लागते. मस्त. थोडंसं मीठ टाक वाटतं. हा, थोडंसं टाक, जास्त नको. पण नको ना, राहू दे ना, त्या डोशामध्ये पण आहे, चटणीमध्ये पण आहे. नको, जाऊ दे. चांगली लागते, बरोबर मस्त लागते चटणी. तर चल बनव आता, डोसा बनवतो तू.
चला आता आपला डोसा रेडी व्हायला चालू झालाय आता, म्हणजे फायनली सगळे आपली जी काय प्रोसेस आहे पूर्ण झालेलीच आहे. आता बनतोय डोसा. त्याच्यामध्ये पीठ, तव्यामध्ये पीठ टाकलं म्हणजे ते डोशासाठी कसं आहे, ते वेगळा तवा असतो ना काहीतरी त्याच्यासाठी, हा वेगळा असतो नॉनस्टिकचा. पण याच्यावरती पण येतो ना बनवता. हा जरुरी थोडी की तोच तवा पाहिजे असं. पाहिजे, बनवता यायला पाहिजे ना. हा तेच, कुठल्या पण तव्यावरती बनवता येतो ना डोसा. तर हा. पूर्ण सफेद सफेद दिसतोय मस्त. हम्म. त्याच्यामध्ये भाजी नाही टाकत आहे अजून, नाही ना, त्याला उद्या ना असं 2 मिनिटं फ्राय होऊ देशील का? 2 मिनिटं फ्राय होईल. हे बघा साधा बनवला तसं पण हा बघा साधा बनवला, पहिले तव्यावरती साधा बनवून घेतला. छोटस असं बनवलं. हा त्याच्यामध्ये काय चटणी वगैरे काय टाकली नाहीये, फक्त आपला हे साधा बनवून घेतला आहे. कडक बनलेला आहे बघा. हा बघा. मस्त बनलाय ना काहीतरी. हे बघा. हा मग त्याच्यामध्ये चटणीच भरून द्यायची ना, नाही अशी थोडं असंच राहू द्या. साधं याच्यात खायला मस्त लागतं. हा ते पण आहे. बघ बरं बनला का बघ. हा म्हणजे लगेच नाही बनणार, पण तरी पण काय झाली म्हणलं बरं. तो बनला ना. ठीक आहे, टाक त्याच्यामध्ये चटणी टाका आता. थोडीशी टाकू का तुम्हाला? हा थोडी टाक, जास्त चटणी नको लावू. मग अजून काय पाहिजे काहीतरी, तुला येतं ना सगळं घरी येतं, मग कशाला हॉटेलमध्ये जायचं सांग बरं. हा जे काय हॉटेलमध्ये लागणार जे काय सामान आहे ते मला सांगून देत जा, मी ते लागल्यास घेऊन येत जाईल. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा गायत्रीने डोसा कसा बनवला आहे. तर प्लीज नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो. प्लीज मित्रांना चांगल्याच कमेंट करा, मी पहिल्यांदा बनवते. चांगलाच बनवला ना गायत्री. कमेंट्स तर चांगलेच येतील ना. आता चांगलं जर बनवलंय तू, हम्म. तो खाली चिपकला नाही आहे ना. वाव मस्त वाटतोय ना, सेम हॉटेल सारखं दिसतोय गायत्री, सेम. त्याला इकडे पलटोय ना तेव्हा मस्त दिसणार. म्हणजे कसं टाकणार त्याला अजून, आ? असं आमलेट कशी बनवतो आपण तसं पलटी करणार नाही मग. असंच ना, तसं कशाला, मग ही चटणी सगळी चिपकून जायची खाली. हा तेच ना, चटणी तर चिपकून जाईल ना. हम्म. झाला ना आपला डोसा रेडी. काय जास्त टाइम पण लागत नाही ना, असं 2 मिनिटांमध्ये बनवून जातो. हे बघा डोसा बनला मित्रांनो. दाखव. हा तूच जास्त खुश होते ते डोसा बघून. मी बनवली. गायत्री तुला ना छोटा मोठा स्टॉल टाकायला काहीच हरकत नाही माहिती. बघा मित्रांनो, म्हणजे एवढं जर चांगला बनवू शकते डोसा. हे बघा ना, पूर्ण बटाट्याची चटणी वगैरे टाकून हे बघा डोसा, मस्त डोसा बनवलेला आहे. तर आरामात तू छोटा मोठा स्टॉल चालू शकते गायत्री. काय आलं त्रिशू? हा थांब आलो थांब. हे बघ मम्मीने डोसा बनवला बघ, खातेस तू डोसा? इकडे ये बघ, इडली बनवणार आहेस? हा चालेल, बनव मग इडली पण बनव. चला आता दुसरा डोसा तयार होतोय आता तिथं. येऊ मम्मीने बघ डोसा बनवला बघ. तुला आवडतात ना डोसा? साधा पाहिजे ना, साधावाला डोसा खाणार तू? साधावाला चटणी मध्ये खाईन ती ना भाऊ. हा साध्यावाल्यामध्ये चटणी टाकून दे तिला. तुला आवडतो ना त्रिशू डोसा? बनाना खातेस? हा खा मग बनाना खा तू. हा काढ ना तू ते बनाना. कसं काढते तू? तुला येतं ना काढता ते बनाना? चला दुसरा पण डोसा आपला रेडी झाला जे आता. हा त्रिशू? हा 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 ठीक आहे, चल बनाना खा तू ते, मग नंतर आपण डोसा खाऊया. हा मम्मीनी तर मस्त डोसे बनवलेत आता. हे बघा, तुला जर जास्त बटाट्याची चटणी टाकायची ना काहीतरी टाकू शकते का बटाट्याची चटणी? नाही, तुम्हाला नाही आवडत ना ती जास्त. मस्त चटणी पण एक नंबर बनली मित्रांनो. ना आपला डोसा पण एकदम रेडी झालाय. म्हणजे आपला घरगुतीच तवा आहे, जो आपण चपाती भाकर बनवतो ना तोच तवा आहे मित्रांनो. आता पूर्ण डोसा इथं रेडी झालेला आहे का. हा बघा दुसरा पण डोसा रेडी झालाय. आमले दाखल पण मग माहित पण नव्हतं ना काहीतरी काय डोसा असतं काय इडली असतं. आम्ही त्या थंडा भाकरी ना काला खाईच नाही, आम्ही मोठाला वय जायला मग मस्त. हा बस मग एवढा मित्रांनो, दोन्ही डोसा एकदम मस्त रेडी झालेले आहे, टेन्शन नाही. आता आम्ही शाळेमध्ये जायचो ना काहीतरी, मस्त आई आम्हाला त्या भाकरी वगैरे द्यायची काला मोडून, त्याच्यामध्ये ते भाजी वगैरे टाकून द्यायची. आणि आत्ताच्या पोरांना शाळेमध्ये कसं पाहिजे, इडली डोसा बिस्किट फ्रेंच फ्राय. आणि त्याच्याने काय तब्येत बनणार आहे का काहीतरी? लहान लहान पोरांना शाळेमध्ये तसे देणार आहे टिफिनला? नाही द्यायचं ना.
नाश्ता पण बनवता येतं आपल्याला घरी, तेच द्यायचं. हा ते जे घरी बनवता येतं ते द्यायचं टिफिनला. चला मित्रांनो, आता 2 तर डोसा रेडी झालेत, आपला आता 3रा बनतोय. चटणी वगैरे पूर्ण रेडी झाली. दाखव चटणी कुठे गेली. हे बघा, तुम्हाला देते ना सामान व्हिडिओ. हा हे बघा, ही चटणी पण झाली जे आपली. डोसा वगैरे चला आता खायला सुरुवात करणारच आहेत. नाही खाते बाबा ते. काय आलं, तू बनाना नाही खात? बॅट बॉल खेळायचंय. हा जा बॅट बॉल खेळायला. चला मित्रांनो, पूर्ण फायनली आपला आता डोसा, चटणी, चाय रेडी झालेलं आहे. हा बघा, आपला सकाळचा नाश्ता रेडी केलाय गायत्री. हा त्रिशू, तुझ्या हाताने भरवणार? हा ठीक आहे, मी तुझ्या हाताने खातो. दे. हा मस्त लागतो का त्रिशू? मस्त बनवला. हे बघा गायत्री, आज तुझ्या अंगमा कोणता देव विजायला होता तू? एकदम डोसा बिसा बनायचे आत. देव नाही येत, मग आपल्या माणसांसाठी करायला लागतं. माणूस दिवसभर रात्रभर काम करत असतो. एवढे 5 दिवस बाहेर जातात ते कामासाठी, मग 2 दिवस घरी असतात. मग आरामाने काहीतरी नाश्ता करतील म्हणून मग त्यांच्यासाठी बनायला लागतं. हा ना, ते बघा मित्रांनो, मस्त नाश्ता बनवून दिलाय आज. म्हणजे आज काय माहित नाही काय झालं होतं काय नाही गायत्रीला, पण नाश्ता बनवून. हा त्रिशू, चाय नाही ना, गरम नाही ना, ते पी ना तू. हे जास्त चाय नको देऊ हा गायत्री, तिला थोडीफार चाय दे. मस्त लागतंय ना. चला आपला आता नाश्त्याला सुरुवात करतोय मी. मस्त म्हणजे खूपच भारी बनवला आहे, म्हणून गायत्रीला सांगतो संध्याकाळचं काहीतरी स्टॉल ओपन कर तू. नको डोसा बनवू, पण वडापाव, तू ना वडापाव समोसा काही ना काही विकू शकते गायत्री. वडापाव पण मस्त बनवते ना तू. थांब एकदा आता वडापावची रेसिपी दाखवूया आपण, ठीक आहे? गायत्री, त्रिशू तुला आवडला ना डोसा? आवडला ना तुला? मस्त बनवला ना मम्मीने. मला मेन म्हणजे ना चटणी खूप आवडते गायत्री, एकदम म्हणजे तू साऊथ इंडियन कशी असतात सेम तशी चटणी बनवली आहे. बघा ना, साऊथ इंडियनची चटणी कशी असते मित्रांनो, तशी चटणी बनवली आहे. आणि इकडे डोसा बिसा हे बघा ना, मस्त बटाटे वगैरे टाकून खूपच भारी बनवले मसाला डोसा पण. आता बरं आहे ना गायत्री, बाहेरनं विकत आणण्यापेक्षा घरी बनवलं कधी पण चांगला ना. हा, आणि तू सगळं एकदम स्वच्छ वापरलंय. बटाटे, कांदे, टमाटर एकदम चांगले, तेल चांगलं. आता हॉटेलमध्ये कसे बनवून देतात ते आपल्याला थोडी माहिती. थोडी माहिती पडतं ते किचन मध्ये काय करतात, कसे टाकतात, काय काय सामान वापरतात. हा तेच ना, आता तेल कुठलं वापरतात, काय वापरतात. आता आपण जे घरगुती वापरतोय ते एकदम चांगलंच वापरतोय ना. मग घरी मी तुला, असे असतात ना हॉटेल. अरे असेच असतात ना गायत्री, कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो, असेच असतात ना हॉटेलमध्ये. म्हणजे पूर्ण हॉटेल सारखेच बनवले डोसा तिने. कारण बाहेर खाण्यापेक्षा घरी एकदम बनवलं चांगलंच ना. पाणी पाडशील तू. हा त्रिशू, थोडंसंच पाणी आहे. हा पिऊन घे मग तेवढं. फिनिश कर. आणि दुपारले काय बनवशी? आधी दुपारले काय खिचडी बनवशी? नाही, मग आईस खायली होत ना दुपारले? मग आईस खायली होत. हा चालेल ना, मग आईस खायली सुद्धा काय त्यामुळे यामुळे पण पोट भरीत जास ना. दुपारी भूक लागली ना, अजून बनवून घे. हाय बॅटर आहे का अजून? अरे देवा, ते इडली ठेवलेली होती. इडली पण बनवते? हा, तिच्यासाठी वाटीमध्ये टाकलं होतं. एकच इडली बनवते? अच्छा चालेल, बनव मग ती इडली पण. चालेल मित्रांनो, चला आता नाश्ता वगैरे करून घेतोय. आम्ही आता बराच टाइम झालाय आता नाश्ता वगैरे, कारण की ते बराच वेळ लागून गेला ते बनायला. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.